18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा शासन निर्णय घोषित झाला आणि महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांना पालकमंत्री घोषित झाल्यानंतर खास करून रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांबद्दल महायुतीतील घटक पक्ष शिवसेना यांनी नाराजी व्यक्त करत असताना रायगड इथे ज्या पद्धतीचे आंदोलन मुंबई गोवा हायवे जॅम करून टायर जाळून ज्या असंसदीय भाषेचा प्रयोग राष्ट्रवादीचे आमचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे सुपुत्र व खासदार माननीय तटकरे साहेब त्याचप्रमाणे आमच्या मंत्री अदितीताई तटकरे व तटकरे कुटुंबीय यांच्याबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती केवळ अशोभनीय निंदनीय आणि निषेधार्ह नाहीच पण महायुतीच्या धर्मामध्ये कुठेतरी वाकडं काहीतरी घडेल अशा प्रकारची ती वक्तव्य होती। खरं तर लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो। एखादा निर्णय पटला नाही तर पक्षातील व्यक्तींनी त्या पक्षाच्या पक्षप्रमुखाकडे आपलं म्हणणं मांडावं। पालकमंत्र्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो आणि त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारची वक्तव्य करून कुठेतरी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर होत नाहीये ना। राष्ट्रवादीची आमची स्पष्ट भूमिका आहे की पालकमंत्र्यांचा जो काही निर्णय झाला त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या निर्णयाबाबत जी स्थगिती देण्यात आली त्याबद्दल ज्यावेळेला माननीय मुख्यमंत्री डावोस इथनं येतील त्यावेळेला राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यांच्याशी संवाद साधतील। पण पालकमंत्र्यांचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असतो आणि दुःखाची बाब ही आहे की आपण ज्यांना सर्वजण ज्यांना आराध्य दैवत समजतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा किल्ला रायगड ज्या मतदारसंघात नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांनी मातांचं भगिनींचा मान सन्मान कसा ठेवावा अशी अनेक उदाहरणं असताना राष्ट्रवादीचा आमचा अभिमान महिला व बाल विकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्याबद्दल पण ती वक्तव्य करण्यात आली। राष्ट्रवादी पक्षाला माननीय अदितीताई तटकरे यांच्याबद्दल अभिमान आहे। आमच्या त्या भगिनींनी आपलं कर्तृत्व केवळ मंत्री म्हणून नाही पण रायगड जिल्हा परिषदेची अध्यक्ष ज्या वेळेला त्या झाल्या त्यावेळेला त्यांनी आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला। महाविकास आघाडीमध्ये ज्या वेळेला त्या राज्यमंत्री होत्या रायगडमध्ये ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती आली स्वतः फील्डवर राहून अहोरात्र लोकांची सेवा अदितीताई तटकरे यांनी केली आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलं काम तर केलं पण ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये सामील झाली आणि 2024-25 चा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनी 24-25 चा अर्थसंकल्प मांडला आणि महायुतीतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना दरमहा 1500 रुपयाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्याची ती योजना होती। एखादी योजना घोषित झाल्यानंतर ती कार्यान्वित करणे आणि यशस्वी करणे याच्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यायला लागतात। ते माननीय अदितीताई तटकरेंनी घेतले आणि महाराष्ट्रातील 2,35,00,000 महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जुलै असेल ऑगस्ट असेल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचे जमा झाले आणि महायुतीला जे अभूतपूर्व यश
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालं, त्यामध्ये देखील एक मोठं योगदान मंत्री म्हणून अदितीताई तटकरेंचं आहे. म्हणून सातत्याने गेले 2 दिवस ज्या काही अशोभनीय गोष्टी रायगड जिल्ह्यातून खास करून घडत आहेत, ह्या निषेधार्ह आहेत. त्यांनी मंत्री भरत गोगावले यांनी आपलं म्हणणं जरूर शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे मांडावं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मांडावं. पण आमचे प्रांताध्यक्ष रायगडचे सुपुत्र खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर कुठलीही वैयक्तिक टीका करू नये. राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की एखाद्या जिल्ह्याला पालकमंत्री नेमण्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. आता आमची माननीय मुख्यमंत्री डेव्होसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अटेंड करत असताना राष्ट्रवादीची हीच भूमिका आहे की राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्यासाठी भरघोस अशी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणतील, गुंतवणूक आणतील. अनेक MOU तिथे साईन होतील, ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, महाराष्ट्राचं अर्थकारण चांगलं होईल, अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होईल. आणि त्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री ज्या वेळेला डॅव्होसला आहेत त्यावेळेला आपण एका संविधानिक पदावर असताना रास्ता रोको करणं, टायर जाळणं, एका अर्थाने ज्या मुख्यमंत्र्यांकडे कायदा व सुव्यवस्थेचं गृह खातं आहे हे बिघडवण्याचं काम संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी तरी करू नये. आणि ह्यापुढे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे व तटकरे कुटुंबियांवर कुठलीही व्यक्तिगत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही. तशा पद्धतीने एकनाथ शिंदे हे सुद्धा त्याच्या गावी निघून गेलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांना देखील त्यांची देखील नाराजी असल्याचं कळतं आहे. पालकमंत्री पदाची जी जबाबदारी आहे ती जेव्हा त्याची यादी बनवत होती तेव्हा महायुतीमधल्या इतर मित्रपक्षांना तेव्हा विचारात घेतलं गेलं नव्हतं का? त्याच्यामुळे हा वाद झालाय. काल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी स्पष्ट केलं की पालकमंत्र्यांच्या विषयी चर्चा करण्यात आली होती. जर कुठल्या प्रकारची नाराजी होती तर ती माननीय मुख्यमंत्र्यांकडे ती व्यक्त करता येऊ शकते. पण सार्वजनिक स्वरूपामध्ये सार्वजनिक ठिकाणी माध्यमांसमोर जाऊन महायुतीतला एक महत्वपूर्ण घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, पण याचा अर्थ त्यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर व आमच्या मंत्र्यांवर वैयक्तिक खालच्या पातळीची टीका ही राष्ट्रवादी खपवून घेणार नाही. तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे कशी तक्रार करणार? तुम्ही त्यांना भेटणार आहात, पत्र पाठवणार आहात? डेव्होसवरनं आल्यानंतर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यांच्याशी सविस्तर चर्चा करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक सुसंस्कृत पक्ष आहे. यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आमच्यावर आहेत, त्यामुळे संवादातनं प्रश्न सुटू शकतात. पण कुठल्याही प्रकारचं सार्वजनिक वक्तव्य ज्यामुळे महायुतीला बाधा होईल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं होणार नाही. आणि जसं आम्ही सांगितलं की आमची प्राथमिकता हीच आहे की माननीय मुख्यमंत्री ज्या वेळेला महाराष्ट्रात नाहीये, डेव्होसला गेले, त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होईल ही राष्ट्रवादीकडनं होणार नाही. आमची हीच आशा आहे की मुख्यमंत्री जास्तीत जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात घेऊन येतील. अशा प्रकारे राष्ट्रवादीची आमची ही भूमिका आहे. तशा पद्धतीने महायुतीमधला हा वाद चव्हाट्यावर आलेला, त्याच्यानंतर विरोधकांकडून टीका केली जाते की सेवा करण्यासाठी नाही तर मेवा खाण्यासाठी हा वाद चालू आहे. म्हणून मी म्हटलं ना की आयतपोलीत विरोधकांना देऊ नये हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार, आपला विरोध दर्शवण्याचा अधिकार हा सर्वांना आहे. तो त्यांनी माननीय मुख्यमंत्री ज्या वेळेला येतील त्यावेळेला त्यांनी शिवसेनेने आपलं म्हणणं मांडावं. मुंबई महानगरपालिकेची तयारी एकनाथ शिंदेची शिवसेने सुरू केली आहे. परवापासून मुंबईतली त्यांची सगळी पदं जी आहेत ती स्थगित केली जाणार आहे, नवीन नियुक्त्या केल्या जाणार आहे.
तर अशा पद्धतीची काही रचना मुंबई शिर्डीच्या अधिवेशनात म्हटलं की मुंबईसारख्या शहरांमध्ये ताकद वाढवायची, याच्यासाठी असे काही वेगळे प्रयोग केले जातील का आपल्या पक्षाकडून? 2 दिवसीय शिर्डी इथे ज्या वेळेला अधिवेशन झालं त्यावेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्पष्ट केलं की संघटना पातळीवर विशेष लक्ष हे मुंबईकडे दिलं जाईल. मुंबईमध्ये किंबहुना येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या दृष्टिकोनातून संघटनेला अधिक बळ देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येईल. पण त्यांचा संघटनात्मक जरी विषय असला तरी अशा पद्धतीच्या रचनात्मक बदल केल्यामुळे किंवा सगळ्या नियुक्त्या रद्द केल्यामुळे फरक पडतो असं तुम्हाला वाटते का? हा जरी त्यांचा पक्षांतर्गत विषय असला तरी नाही, हा शेवटी शिवसेनेचा पक्षांतर्गत विषय आहे, त्यामुळे अधिक त्याच्यावर बोलणं उचित राहणार नाही. प्रत्येक पक्षाने कुठल्या प्रकारे आपलं संघटन वाढवावं ते बांधावं हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यावर अधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिवसेनेच्या संघटनात्मक पुनर्बांधणीवर किंवा स्थगितीवर बोलणं संयुक्तिक राहणार नाही. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचा आग्रह कायम असेल का? तशा पद्धतीने नाराजी त्यांनी व्यक्त केलेली, आंदोलन केलेले आहेत, तरी सुद्धा आदिती तटकरे यांना हे पुन्हा जबाबदारी मिळावी यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार का? नाही, 100% आम्ही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर आमची जी काही बाजू आहे ते माननीय अजितदादा पवार साहेब मांडतील. मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. तुमची दावा कायम आहे का की तुमच्याकडेच मिळावं म्हणून तुमच्या म्हणणं? आता झेंडावंदन तर आदितीताई तटकरेंच्या हस्ते होणार आहे ना 26 जानेवारीचं. त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं ज्याप्रमाणे रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं त्याच्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली, आमचं म्हणणं माध्यमांसमोर न मांडता मुख्यमंत्री डावसून आल्यानंतर पक्ष म्हणून आमचं म्हणणं माननीय अजितदादा पवार साहेब मांडतील. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा भरत गोगावले यांनी जशा पद्धतीने रायगडच्या मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांच्यासाठी काम केलेलं होतं, तेव्हा अशी चर्चा होती की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सरकार बनेल तेव्हा भरत गोगावले यांना तटकरेंकडून मदत केली जाईल किंवा त्यांचा मार्ग मोकळा होईल या दृष्टीने ते तेव्हा मदत करत होते. लोकसभेला आणि विधानसभेला नेहमी मतदाराचा पॅटर्न वेगळा असतो. 2019ला ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, फार मागे जात नाही, त्यावेळेला घवघवीत असं यश महायुतीला मिळालं. शिवसेना त्यावेळेला एकसंघ होती, भाजप एकसंघ होती. 23 खासदार भाजपचे निवडून आले, 19 खासदार शिवसेनेचे निवडून आले. पण 6 महिन्यानंतर ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आले, शिवसेनेचे 56 आले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्याला 2019 मध्येच म्हणत होती लोक 15-20च्या वर आमदार येणार नाहीत, 53 आमदार आला. आणि थोरवे जे अगदी पार म्हणजे आमचा राजकीय अंत झाला तरी आम्ही विरोध करू अशा प्रकारची भूमिका घेतात, त्यांचा मतदारसंघ कर्जत खालापूर हा तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. आणि लोकसभेला महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 18,780 मतांनी तिथे पिछाडीवर होते. मग मनोहर थोरवेंनी युतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं काम केलं नाही, यात तर्कावर यावं लागेल. ज्या प्रकारची विधानं ते देत आहेत की लोकसभेला आम्ही मदत केली पण विधानसभेला आमच्या विरुद्ध काम केलं, विधानसभेला जर विरुद्ध काम केलं असतं तर महाडमधलं मताधिक्य 3,616 जे तटकरे साहेबांचं होतं हे भरत गोगावलेंचं 26,000वर गेलं नसतं. आणि मनोहर थोरवे तर 18,780 मतांनी तिकडे श्रीरंग बारणे पिछाडीवर आहेत. त्यामुळे नेहमी लोकसभेला मतदानाचं टक्केवारी पॅटर्न वेगळा असतो, विधानसभेला वेगळा असतो. आणि रायगडच्या विकासामध्ये माननीय तटकरे साहेबांचं योगदान कोणी नाकारू शकत नाही. अगदी काल परवा लांब पल्ल्याच्या गाड्यांना माणगाव इथे स्टॉप देण्यापर्यंत ते काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये जीएम सेंट्रल रेल्वे, एमडी कोकण रेल्वे आणि तिथल्या प्रश्नाबद्दल अधिकाऱ्यांची बैठक तटकरे साहेब घेत असतात. गेले 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये तटकरे साहेब आहेत आणि रायगडच्या विकासामधलं योगदान किंवा आदिती तटकरेंचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. 18 जानेवारी
2025 को महाराष्ट्र के 36 जिलों को पालक मंत्री घोषित किए गए, उस प्रकार का शासन निर्णय आया। लेकिन उसके तुरंत बाद रायगढ़ और नासिक के बारे में शिवसेना ने नाराजगी जताई। लोकतंत्र में हर किसी राजकीय पक्ष को अपनी नाराजगी जताने का हक है, अपना कहना रखने का हक है। खास करके रायगढ़ से शिवसेना के तीनों विधायक और मंत्रीगण भरत गोगावले ने जिस प्रकार से जिस भाषा का उपयोग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे प्रांताध्यक्ष और वहां के सांसद सुनील जी तटकरे और हमारी महिला व बाल विकास मंत्री अदिति ताई तटकरे के बारे में जो शब्दों का प्रयोग आंदोलन करते वक्त किया गया, वो न ही केवल अशोभनीय था, निंदनीय था, पर निषेध के लायक है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ये स्पष्ट भूमिका है कि पालक मंत्री पद का निर्णय ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब के स्तर पे लिया जाता है। अगर उनकी कोई नाराजगी है तो पार्टी में वो शिवसेना के उनके मुख्य नेता उप मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे साहब को कह सकते थे, मुख्यमंत्री जी को कह सकते थे, लेकिन हमारे शीर्ष नेतृत्व प्रांताध्यक्ष और हमारी मंत्री अदिति तटकरे जी के बारे में अभद्र टिप्पणी करने का उन्हें कोई हक नहीं है। हम राष्ट्रवादी की ये भूमिका स्पष्ट है कि पालक मंत्री पद का जो निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने लिया है, उसके बारे में किसी बात पे हमें असहमति है तो दावोस से आने के बाद उस पर हम उनके मिलके हमारे नेता उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार साहब उनसे बात करेंगे। हम यही हमारी प्राथमिकता है कि मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस जो दावोस गए हैं वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के लिए, ज्यादा से ज्यादा फॉरेन से वो डायरेक्ट इन्वेस्टमेंट लाए, जिससे महाराष्ट्र के विकास को गति मिले, महाराष्ट्र के अर्थकारण में बढ़ोतरी हो, युवाओं को रोजगार मिले। यही हमारी आज के तारीख में अपेक्षा है और हमारी ये स्पष्ट भूमिका है कि पालक मंत्री के बारे में जो भी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस लेंगे वो हमें मंजूर रहेगा। सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, परंतु शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक मंत्र्यांना त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालेलं आहे। अजित पवारांना फक्त पुण्याचं त्यांना स्थानिक पालकमंत्री पद मिळाले। इतर जे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे त्यांना मात्र तशी कोणतीही संधी नाहीये। नाशिकमध्ये सर्वाधिक तुमचे आमदार असताना तिथे पालकमंत्री नाहीये। म्हणून मी म्हणालो ना सुरुवातीलाच की पालकमंत्री पदाचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची असतो। आमची जी काही मतं आहेत पालकमंत्री पदाबाबतची ती आम्ही दावोसवरून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आल्यानंतर आम्ही मांडू। राष्ट्रवादीच्या 9 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्र्यापदापैकी आम्हाला 8च कॅबिनेट मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळालंय। दत्ता मामा बर्णे आमचे कॅबिनेट मंत्री आहेत, त्याचप्रमाणे इंद्रनील नाईक राज्यमंत्री आहेत, त्यांना देखील मिळाले। पण आमची जे काय म्हणणं असेल हे आम्ही सार्वजनिक स्वरूपामध्ये बोलणार नाही। माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही त्याबाबत त्यांच्याशी आमचे सर्वोच्च नेते राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करतील। मग महायुतीमध्ये कुठेतरी बिघाड आहे का पालकमंत्री पदावरून? कारण की विरोधक सातत्याने तसा आरोप करतात आहेत आणि स्वतः तुमचे मंत्री असलेले हसन मुश्रीफ काल म्हणालेत की कोल्हापूरच्या जनतेतला पालकमंत्री आहे। नाही, त्यांनी आपलं मत मांडलं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सुसंस्कृत पार्टी आहे। कुठेही रस्त्यावर येऊन टायर जाळून अभद्र घोषणा देऊन कुठल्याही महायुतीतील नेत्याचा अपमान करणारं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं झालं नाही। मत मांडणं आणि रस्त्यावर येऊन विरोध करून महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष व रायगडचे सुपुत्र असलेले खासदार सुनील तटकरे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्याबद्दल जी वक्तव्य केली ती केवळ अशोभनीय, निंदनीय आणि निषेधार्थच आहेत। सर, दुसरा एक प्रश्न होता की नितेश राणे यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे। सिंधुदुर्ग येथील जे प्रशासन आहे
त्या प्रशासनामध्ये बीडचं कनेक्शन समोर येतं. एका बाजूला बीडमध्ये झालेली परिस्थिती आणि धनंजय मुंडे या सगळ्याच्या पुढचे टार्गेटवरती असताना आता सिंधुदुर्गमध्ये सुद्धा बीडची एक लॉबी पाहायला मिळते आणि त्यांना आता खरं तर नितेश राणे यांनी चॅलेंज केलेलं आहे. आता नितेश राणे हे स्वतः सिंधुदुर्गचे पालकमंत्री झालेले आहेत, त्यामुळे ते निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेऊन योग्य ते निर्णय, ज्या व्यक्तीला स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार आहेत त्यांनी ते निर्णय घ्यावे त्यांना जर वाटत असेल तर. परंतु एकीकडे तुम्ही म्हणतात की आमचा पक्ष सुसंस्कृत आहे वगैरे वगैरे, दुसरीकडे शिवसेना आंदोलन करते, परंतु एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या पाठीशी भक्कम उभे राहताना पाहायला मिळतात. ते म्हणतात की पालकमंत्री पदाच्या संदर्भातली इच्छा बोलून दाखवली तर त्यात गैर काय, कारण की गोगावलेंनी गेले अनेक वर्ष पालकमंत्री पदाचं काम आमदार म्हणून त्या जिल्ह्याचं काम पाहिलेलं आहे. त्याचसोबतच जे महेंद्र थोरवे आहेत दुसरे आमदार त्यांचे कर्जतचे, ते म्हणतात की तटकरे कुटुंबांनी आमच्यासोबत गद्दारी केलेली आहे, त्यामुळे आमचा राजकीय अंत झाला तरी चालेल, परंतु तटकरे कुटुंबाला आम्ही कधीही फॉर राहणार नाही. याच्या बाबतची मी नुकतीच आकडेवारी दिली. मागणी करणं पक्षाकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे याच्याबद्दल कुठलंही गैर असण्याचं कारण नाही. लोकशाहीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेने रायगडचं पालकमंत्री पद भरत गोगावलेंनी त्यांच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे मागणं किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मागणं, याच्यात काही गैर किंवा चुकीचं आहे असं मी म्हणालो नाही. पण राष्ट्रवादीचे आमचे सर्वोच्च नेते, प्रांताध्यक्ष व तिथले खासदार सुनील तटकरे साहेब, आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्याबद्दल जी अभद्र टिप्पणी सातत्याने गेले 2 दिवस मंत्री भरतशेठ गोगावले किंवा दोन्ही आमदार करत आहेत, याचा निषेध आम्ही करतो. जे आकडेवारीवरनं मगाशी मी सांगितलं की लोकसभेला मतदान वेगळ्या पद्धतीने होतं, विधानसभेला वेगळ्या पद्धतीने होतं. महेंद्र थोरवेंची विधानसभा ही मावळ लोकसभेमध्ये येते. लोकसभेला युतीकडनं शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे हे युतीचे उमेदवार होते आणि ते 18,780 मतांनी कर्जत खालापूर मतदारसंघातनं पिछाडीवर होते. म्हणजेच महेंद्र थोरवे यांनी युतीचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांचं काम केलं नाही या निष्कर्षावर यावं लागेल. आणि लोकसभेला महाड विधानसभेतनं खासदार सुनील तटकरे साहेबांना केवळ 3,616चा लीड होता आणि भरतशेठ गोगावले हे 26,582 मतांनी मताधिक्याने जिंकले. म्हणजे तटकरे साहेबांनी त्यांचं काम केलं, मार्जिन वाढली का कमी झाली. अलिबागमध्ये तटकरे साहेबांना 38,000चा लीड होता, तो 30,000वर आला. तिथे अपक्ष एक उभा होता. पण नेहमी लोकसभेला, जसं 2019च्या लोकसभेचं मी उदाहरण दिलं, 2019च्या लोकसभेला 23 खासदार बीजेपीचे, 19 खासदार शिवसेनेचे निवडून आले. विधानसभेला तशा प्रकारचं यश युतीला मिळालं नाही. 2024च्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं, 31 खासदार त्यांचे निवडून आले, 17 आमचे निवडून आले. पण विधानसभेला अभूतपूर्व असं यश हे महायुतीला मिळालं. त्यामुळे लोकसभेचा पॅटर्न वेगळा असतो, विधानसभेचा वेगळा असतो. एक शेवटचा प्रश्न, जे जाणकार आहे उत्तमराव जानकर, माळशिरसचे आमदार आहेत तुतारी पक्षातले, त्यांनी एक चॅलेंज दिलंय की 23 तारखेला मी माझा राजीनामा जो आहे तो निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करणार आहे, कारण की ईव्हीएमच्या संपूर्ण यशामुळे हे महायुतीचं सरकार सत्तेत स्थापन झालेलं आहे. ज्यावेळेस मी राजीनामा देईल त्यावेळेस अजितदादा सत्तेतून पाय उतार होतील असं चॅलेंज त्यांनी दिले. माझं जेवढं सामान्य न्याय, आमदारकीचा राजीनामा द्यायचा असतो तो विधानसभेच्या अध्यक्षांकडे द्यायचा असतो. त्यामुळे त्यांना जर खरंच राजीनामा द्यायचा असेल तर लवकरात लवकर त्यांनी राहुल नार्वेकरांकडे जाऊन राजीनामा द्यावा.